व्हॅली उतरतो ऍक्च्युली आम्ही. तर मित्रांनो, ही आहे सतलज नदी. थोडा आता इम्पेशंट झालंय. मस्त वाटतं. जे शिमला पासून सांगला पर्यंत किंवा हे जे काय रोड्स आहेत ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो. आता आपण आपला असेंड जो आहे तो चालू केलेला आहे टुवर्ड्स हिमाचल. आता आपण निघालो आहे चंदीगड वरनं सांगलाला. एस्टिमेटेड टाइम फॉर 326 किलोमीटर आता दाखवतोय 9 hours. आपण तिकडे हॉस्टेल मध्ये राहणार आहे. कल्पा व्हॅली मध्ये आहे सांगला. शिमला पासून पण पुढे आहे. शिमला मनाली मध्ये अजून तरी असं काय प्लॅन्ड हॉल्ट नाहीये. जर गरज पडली तर करू. तर नेक्स्ट स्टॉप सांगला. अगला स्टेशन सांगला. पुढचं स्टेशन सांगला. हा, अजून एक महत्वाची गोष्ट, आज आपण को ड्रायव्हिंग सीटवर आहोत आणि माझी बायको ड्रायव्हिंग करतेय. खूप प्रेमाने मी तिच्या मागे लागून तिला गाडी चालवायला लावलेला आहे. कैसा लगा मेरा मजाक? तर मला गाडीत बसायला आवडत नाही, त्यामुळे खूप मागे लागून लागून तिने गाडी चालवली. ती चांगली चालवते गाडी. दॅट इज नॉट द रिझन की मी मला हे देत नाही तिला किंवा तिला खूप भांडावं लागतं माझ्याकडनं गाडी घ्यायला. बट मला बसवत नाही गाडीत. तर त्यामुळे पण ठीक आहे, आता करणं पडेगा. तडजोड. दिस इज द तडजोड. आता आपण निघालो आहोत टू सांगला वाया शिमला. मित्रांनो, चंदीगड टू शिमला एकदम क्रेझी हायवे आहे. आपल्याला डोंगर दर्या दिसायला चालू झालेला आहे. व्हेरी एक्साइटेड. वन स्टेप टुवर्ड्स द ड्रीम ऑफ टेकिंग द कार टू द हिल्स. बट व्हेरी गुड रोड. चंदीगड टू शिमला नाईस रोड. अशा प्रकारे आपण हिमाचल प्रदेश मध्ये एंटर केलेला आहे गाईज. मित्रांनो, आपण सोलान व्हॅली मध्ये एंटर करत आहोत. व्हेरी सिनिक रस्ता, व्हेरी ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सोलान नावाचं एक जेटी पास केलेली आहे. सोलानच्या पुढे आता आय थिंक अजून 20-30 किलोमीटर शिमला राहिलं. सोलान मध्ये थोडा रोड एक 10-15 किलोमीटर्स थोडा काम चालू आहे. ते वरून डेब्रिज पडते, लँडस्लाइड्स वगैरे त्याच्यासाठी. त्यानंतर थोडंफार मध्ये टच ऑफ रोड्सचे. पण आता परत रोड एकदम मक्खन झालेला आहे. पण हा अख्खा घाट रिजन आहे, त्यामुळे इथे म्हणजे जरी आता आपल्याला जायचं अजून 250 किलोमीटरच आहे इथून पुढे, तर पण टाइम अजून दाखवतोय 8 hours वगैरे. त्यामुळे आता इथून पुढे जर्नी विल नॉट बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे वेळ हा डिस्टन्सवरला नाही, बट डिस्पाइट ऑफ कमी किलोमीटर्स जास्त टाइम आपल्याला लागू शकतो. बट या एव्हरीथिंग गोइंग स्मूथ सो फार. मजा येते. चांगलं वाटतं असं नजारे बघत. जे ड्रीम केलं होतं, जे एक्सपेक्ट केलं होतं. आणि दिस विल गेट बेटर. हे तर फक्त म्हणजे सुरुवात आहे, अजून तर शिमला पण नाही पुसलं. मध्ये मध्ये असा पॅच आहे, पण ते पण बघा इथे ऑलरेडी काम चालू आहे. मोठा वायाडक्ट करायचा, टनल पण आहे तिकडे समोर. शिमला नमस्ते आता चालू झालेली आहे. We are officially into शिमला. मित्रांनो, भयंकर जाम लागला आहे शिमला एंटर केल्यावर. 35-40 मिनिट्स जॅम दाखवतो आपल्याला. परत ड्रायव्हर सीट चेंज केली आहे. हा जाम नव्हता एक्सपेक्टेड. दाखवतो 7 वाजता की आपण सांगलीला पोहोचू. मी आता वेन्यू किंवा म्हणजे जिथं आता आपण राहणार आहे ते सर्व कन्फर्म केलं. तर तो बोलला की संध्याकाळी पावसाचं लक्षण आहे, पाऊस पडत असेल तर आपण सांगलीला नाही जाऊ शकत. जर तसं काय असेल तर आपल्याला शिमला जवळ टुवर्ड्स सांगला रोड काहीतरी 1 दिवस हॉल्ट करून बुकिंग रिस्केड्यूल का काहीतरी करायला लागेल सांगलाचं. बघू शिमला क्रॉस केल्यावरच.
विषय असा झालेला आहे की आता गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे शिमलाला खूप गर्दी, शिमला अख्खं पॅक झालं. ऍक्च्युली आपल्याला शिमलामध्ये एक हॉल्ट घ्यायचा होता कारण थोडं काय सामान पुढच्या ट्रिपसाठी आपल्याला गोळा करायचं होतं शिमलामध्ये. ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी वर पाठवणंच बंद केलं. तर हा एक बायपास आहे कुफरी व्हॅलीकडे जाणारा. कुफरी, मेहली आणि काय धारी का धेरी असं काहीतरी त्यांनी एक लोकल माणसाशी बोललो मी, तर त्यांनी सांगितलं की हा चांगला रोड आहे, नॅशनल हायवे. आता प्रायोरिटी आपली आहे की सांगलाला पोचायचं. बाकी सगळं ठीक आहे. सांगलाला जाऊ. रेकॉंग पण थोडं मोठं आहे, तर रेकॉंगला आपण गोष्टी गॅदर करू शकतो. पण 12 वाजलेत. आत्ता दाखवतं सांगलाला पोचणार 7ला. तर हे थोडस दिस इज नॉट ॲज पर द प्लॅन, or this is not good basically. This will be a little bit of risk. तर टू अवॉइड दॅट आपण ट्राय करू की जसं हा थोडा ट्रॅफिक वाला एरिया कव्हर होईल, पट जरा कव्हर करू डिस्टन्स. कारण अजून 227 किलोमीटर्स इन कम्प्लीट घाट्स आहेत असे. आता दाखवत आहे 7 hours. 7 hours आधी जर पोहोचलो तर थोडस सेफ होईल. पावसाचं पण प्रिडिक्शन आहे. लेट्स सी. आपल्याला खालून वर शिमला सिटी अख्खी दिसते. आता जे इंडियाच्या टेरेन बद्दल आपण बोलत होतो, हे बघा तर कसं टेरेन ते जर ड्रास्टिकली चेंज झालं. ठीक आहे, आपण हिमालय रिजन मध्ये आलोय, बट इथून पुढे पण बघा एव्हरी 50 आय थिंक आफ्टर 100 किलोमीटर्स परत बघ कसं टेरेन चेंज होईल. हे खूप भारी वाटतं मला इंडियाचं. आणि सगळे आपल्याकडे बघा, डेझर्ट आहे, स्नो आहे, सी आहे, काय असतं अजून काय एवढं प्रत्येक ठिकाणी वेगळी फ्लोरा फॉना. हा रिजन असं मला वाटतं खूप सिमिलर टू स्वित्झर्लंड. आल्प्स, ट्रीज पण तसेच आहेत. राईटला पाऊस पडायला चालू झालेला आहे. आपल्याला चांगल्यापर्यंत आज नाही भेटणार, तरी ऍड करावं लागेल. तर का माहोल तर झालाय, तर वाटते थोडी आता. तसं आपण फ्लेक्झिबल ठेवलं ऍक्च्युली ह्याच कारणासाठी. 21 ते 23 चांगल्याचं बुकिंग आहे आणि 24ला ऍक्च्युली बुकिंग नाही केलं पुढचं. 24 नंतर ओपन ठेवलं. तसं जर झालं आपण एक रामपूर बशीर असं काहीतरी नावाचं गाव आहे रामपूर म्हणून. रामपूरपर्यंत जरी पोचलो तरी मग रामपूरमध्ये राहू आणि तिकडनं पुढे मग उद्या ट्रॅव्हल करू सकाळी. अंधाराचं तर नाहीच. आय थिंक 5:30 विल बी वेरेवर वी रीच ॲट 5:30 वी शुड वेट. शिमला फायनली सोडलेला आहे. ऑलमोस्ट आय थिंक 3-3.5 तास लागले आपल्याला. लेफ्ट का राईट? राईट. थंड पाणी. माउंटेन ड्यू घ्यायची गरज आहे आता. उन्हाळ्यात कसं काय पाऊस पडतोय काय मित्रांनो. हिमाचलचा बैल आहे. यात म्हणजे बैल काय लोक 2 व्हीलरमध्ये हसत चाललेले आहेत. क्रेझी आणि पटे तो पटे नवाबी नागटी. थंडी आहे. पातळ झाले पातळ.
गाड्या दिसतात तोपर्यंत गाड्या दिसत बंद झाली बाजूला गाडी जायची झोपायचं गाडी. थिऑग राहायला आहे 18 किलोमीटर. थिऑग नंतर मला वाटतं कुफरी येईल का माहित नाही. आधी कुफरी नाही मालूम आता काय आहे म्हणजे उसको दो यार म्हणजे नॉट की चालून वैताग वगैरे. वेदरने थोडं वक्त बदल दिया तो अजून या हे याकला बिचारायला पकडून कमर्शियलाइजच करून ठेवले. फालतू जनावर करून टाकलं रे बिचारायला. एवढा पॉवरफुल ग्रेसफुल ॲनिमल. थिऑग 15 नरकंडा रामपूर कुफरी. अच्छा कुफरी व्हॅली आली आहे. रामपूर टुवर्ड्स आपण निघालोय. मजा आएगा अभी और एडवेंचर. तुला काही खायला घ्यायचं आहे का? हा माउंटेन ड्यू खायला म्हटलंय. तहान मध्ये काय पाणी गेलं का ए बदलला ना. थंडी लागली त्याला. मित्रांनो हे आहेत ॲपलचे ट्रीज फार्म्स. आपण इकडे खणीमध्ये जेवायला थांबलेलो आहोत. दिस इज ॲपल. स्नोपासून प्रोटेक्ट करायला ठेवलेलं आहे. मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आता लगेच ऊन पडलंय. वेदरने परत एकदम फिरकी मारलेली आहे. आपण थोडंसं खाऊन घेतलेलं आहे. फागू काय नाव गावाचं नाव काय होतं? फागू. फागू. फागू मध्ये आपण हागू नाही पण प्लॅन में थोडासा चेंज रहने का. आपण अवघड वाटते की सांगलाला पोचू इन दीज कंडिशन्स. आणि जो रामपूर बुशाईर म्हणून जे आहे त्याच्या पुढचा जो रोड आहे पट्टा इंडिया तिब्बत हायवे ज्याला म्हणतात तर तो ॲक्च्युली तो आपल्याला डे लाईटमध्ये बघायचा. कारण तो हायवे तो वाला हायवे की असा डोंगर एक अख्खा डोंगर नाही कापू शकले ते. त्या असं म्हणजे फक्त एक भुयार केली सेमी भुयार टाईप म्हणजे सेमी केव्ह आणि असा वरून चट्टानच आहे म्हणजे वरून माउंटनचाच पार्ट आहे आणि असं खालून रस्ता आहे. तर तो रस्ता आपल्याला प्रॉपर डे लाईटमध्ये बघायचा आहे. बघू आत्ता तर जरी प्लॅन आहे प्लान में और चेंज रहने का तो फिर बोल देने का बाद में. टेंशन नहीं लेने का. स्वतःला सांगतोस. हो अरे मगाशी मी घाबरलो होतो खरंच ज्या पद्धतीने असं पाऊस आणि अंधार पडत होता आणि विजा कडकडत होता. आपण या रोड्सनी आलो. हा आहे टुवर्ड्स कल्पा व्हॅली. आपण थिऑग जवळ आहोत आत्ता. थंडी मस्त वाजत आहे. आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे का कुठे पळाली. आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता. ॲडव्हेंचरस. खूप सारे प्लॅन में चेंज. मजा तो आ रही है थोड़ा थोड़ा फट रही है. खूप सुंदर दिसतंय सगळं. एक आम्ही आत्ता पिट स्टॉप घेतला होता साईट सीइंग करण्यासाठी आणि आता निघालो आहोत. ओके लेट्स गो. जस्ट फुलच. मित्रांनो ब्लंडर झाला. खास उघडली गाडी पास होती आणि झापड बसली. धुआ कर दिया. जरा साईट सीइंगच्या नादात मॅटर झालं. थिऑगच्या चिखलाच्या पाण्याची चव घेतली.
ब्लॉग साठी बघा मित्रांनो काय काय चालू आहे. चला. हे आहेत ॲपलची झाडं जी जाळ्यांनी झाकलेली आहेत. जाळ्या आहेत कारण त्याला ओल येते. ओल मस्त. मित्रांनो आपण पोहोचलो आहोत नारकंडामध्ये. रामपूर अजून 67 किलोमीटर राहिले. वेदर थोडं बेटर झालेलं आहे. थोडासा पाऊस पडतो बट ठीक आहे, स्टील डुएबल. ETA 6:30 दाखवतो. इज गुड. नाईस स्मॉल विलेजेस. हे बघा इथे गावं कुठली कुठली आहेत. रटॉंग पिओला आपल्याला जायचं इव्हेंच्युअली. रामपूर विनी द पू पण इथंच राहतो. ठीक आहे, हे आहे नारकंडा. मित्रांनो आम्ही मध्ये परत एक व्ह्यू पिट स्टॉप घेतलाय व्ह्यू बघायला. खूप छान असे मागे प्लांटेशन दिसतात आणि खतरनाक आहे. व्हॅली उतरतो ऍक्च्युली आम्ही. म्हणजे शिमला या डोंगराच्या पलीकडे त्या साईडला शिमला आहे आणि आम्ही अख्खं ते म्हणजे या साईडने असं पार करून इकडे आलेलो आहे. सो मस्त फ्रेश एअर वाटतंय, थंड आहे, छान. गाईज चिटकारा युनिव्हर्सिटीचं इथे मार्केटिंग केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हेच कारण आहे. दिस इज द रिझन वाय वी हॅव प्लॅन दिस ट्रिप. काही करायचं नुसतं झाडी डोंगर एन्जॉय करायचं चालू. ही महिंद्राची XUV 700 आपल्याला घेऊन आलेली आहे. इथपर्यंत आतापर्यंत 2000 किलोमीटर झालेलं आहे. शिमल्यावरनं एक स्थितीकडे जो रोड जातो तो रोड आपण घेतलेला आहे. ते थोडं सुरुवातीला झाली गडबड पावसामुळे, बट हा जो व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय त्यासाठी आपण, दॅट इज द होल पर्पज ऑफ दिस ट्रिप. These mesmerizing views, guys. असं पण वरतून आलं, वरचं नाही दिसत, हा दिसत.
क्रेझी ना. आता आपण एकदम पायथ्याशी झालो. म्हणजे आधी सगळीकडे सफरचंद दिसत होते आपल्याला. हे बघ, इथे बघ सगळी खेती होती. तर मित्रांनो, ही आहे सतलज नदी. सतलज नदीच्या किनारे किनारे म्हणजे बरंच वर आहे. आपण बसलो आहोत अशा प्रकारे. ही आपली गाडी. थोडा आता इम्पेशंट झालाय कधी पोचतोय रामपूरला, बट ठीक आहे. हे असे व्ह्यूज बघितलं की थोडं मोटिवेशन मिळतं अजून. मस्त वाटतं. हे हा नेकलेस पॉइंट आहे हो. मित्रांनो, सतलज अगेन. तर मित्रांनो, अपडेट हा आहे की आम्ही सरांमध्ये एक स्टे चांगला बघितला आहे, बुक पण केलाय. तर आज आम्ही सरांमध्ये राहतोय. 33 किलोमीटर शेवटचे राहिलेले आहेत. 1 hour दाखवतोय. ठीक आहे, नो वरीज. 7 वाजलेत आता. 8 पर्यंत पोहोचू. सांगलाचं जे आपलं बुकिंग होतं ते आपण फोन करून त्यांना रिक्वेस्ट करून एक दिवस पुढे ढकललंय. म्हणजे काही डिस्टर्ब नाही झालं प्लॅन. आणि पुढच्या प्लॅन मध्ये मुद्दामून एक दिवस बफर ठेवला होता की अशा काही गोष्टी होऊ शकतात असा एक अंदाज होता. प्रॉब्लेम काय झाला कॅल्क्युलेशन मध्ये की जे शिमला पासून जे सांगलापर्यंत किंवा हे जे काय रोड्स आहेत ना, हे खूप म्हणजे रोड्स खूप भारी आहेत. पण 2 वे रोड असल्यामुळे ना इथे जास्त स्पीड नाही करायचं आणि खूप टर्न्स आहेत. आणि जेव्हापासून मला वाटतं की शिमला जेव्हापासून सोडलंय, घाट जे चालू झालाय, गेले 100-150 किलोमीटर नुसता घाट संपलाच नाहीये. शिमला नुसता घाट. मध्ये तर एक पॉइंट असं होतं की बाकी काही ना गरगरच होतं की घाटात असं टर्न मारून स्वाद. पण कारण खूप मोठे 2-3 डोंगर चढून उतरून मग हे खाली आता उतरलो आपण परत. आता शिमला डिस्ट्रिक्ट आहे, हे कुलू नाहीये. कुलूची बाजू वेगळी आहे. हा शिमलाच्या साईडचा भाग आहे. शिमलाकडनं जो वर रोड स्पितीकडे जातो त्या रोडला आहोत आपण. मित्रांनो, शेवटचे 10 किलोमीटर राहिलेले आहेत. रस्ता खराब आहे, अंधार पडलेला आहे. काय केलंय, एक हिमाचलची गाडी आहे पुढे, चंदीगडची गाडी आहे. तर त्यांच्यामुळे रस्ता लक्षात येतोय किंवा मी त्यांच्या मागे मागे त्यांना फॉलो करतोय. कुठे चोरात स्पीड मॅच करता येतं त्यांना. त्याची कसं होतंय की एकटा नाही पडत आहे किंवा मग पुढून येणाऱ्या गाड्या, रस्ते वगैरे आधीच त्यांच्यामुळे लक्षात येतो. म्हणून आपलं माग जायचं त्यांच्या निवांत. रस्ता शेवटचा खूपच खराब आहे. काय नाही, जस्ट म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावं. असं कधी झालं तर असं करा, घाबरू नका. आपल्या पाठीशी कोणी नसलं तरी आपण त्यांच्या पाठीशी राहून ट्रेल करत जाऊ त्यांना. त्यांच्यामुळे सगळं व्यवस्थित खड्डे कुठून गाडी काढायची त्याचं डोकं लावायला लागत नाही आपलं. ओनली कॉपी काय जरा मागे पडलं आपण. नो वरीज, विल कवर डाउन. हाय फ्रेंड्स, अरे रुक जाओ गाईज. सांगला बघा, इथून 71 किलोमीटर आहे. शेवटचे 71 किलोमीटरसाठी सगळी गडबड झाली. पण ठीक आहे, नो वरीज. आता पुढचं आपलं
पाऊस आला ना आता. हा ते पण आहे. पाऊस 2-3 तासाची गडबड झाली बट रोड किती इम्प्रूव्ह झाला आता फ्रॉम रामपूर. रामपूरच्या पुढे खूप छान रोड. ते काहीतरी ते मला एक मित्र सांगत होता की ते आर्मीचे काहीतरी युनिट आहे त्यांनी केलेला रोड आहे त्यामुळं चांगला रोड आहे. हिंदुस्तान तिब्बत हायवे. लँडस्लाइड तीच होती कसली डेंजरस होते. रस्त्यात खड्डे पडलेले बघितलं असं दगड पडला असं. नेक्स्ट सेकंड वाली नाही बघितली. ती जी हाफ हा. पर्यंत आलेली ना क्रेझी लँडस्लाइड्स दिसतात 2 आणि एक लेफ्ट साईडने डायरेक्ट खाली खचलेला रस्ता दिसला. 3च मिनिटं राहिले. एका माउंटेन ड्यूने नाही होणार आहे आज. कमीत कमी 2-3 माउंटेन ड्यू पाहिजे. दिसत नाही ते बघ ते आपलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन एक गोष्ट, महिंद्राचे 4थं शोरूम होतं ना. जसं आम्ही म्हणजे शिमला एंटर केलं तेव्हापासून आतापर्यंत 4थं शोरूम आहे. महिंद्राच्या गाड्या खूप दिसतात इकडे. ऑब्व्हियसली बलेरो आणि XUV पण खूप दिसते. एक नंबर स्कॉर्पिओ एन खूप दिसत आहेत. साधी स्कॉर्पिओ, जुनी स्कॉर्पिओ दिसत आहेत. आणि लॉर्ड ऑल्टो, भाऊ लॉर्ड ऑल्टो इज लॉर्ड ऑल्टो. लॉर्ड ऑल्टो सुट्टी देत नाही. लॉर्ड ऑल्टो अशी डॉमिनेट करून समोरून आली, नाव घेतलं लॉर्ड ऑल्टो. लॉर्ड ऑल्टो सुप्रीमसी आहे बघा. परत लॉर्ड ऑल्टो. लॉर्ड ऑल्टो सुप्रीमसी आहेच. कुठली लॉर्ड ऑल्टो ओनली ऑल्टो भाऊ. हिचा हिमाचलची ऑफिशियल कार आहे ऑल्टो. हे बघ ऑल्टो वॅगनर. ऑल्टो ऑल्टो होती का ही लक्षात नाही आली. नुसतं ऑल्टो भाऊ. ऑल्टो खतरनाक आहे. जे आपण मीम रील जे काही बघितलं होतं लॉर्ड ऑल्टो बद्दल ते खरंच म्हणजे क्रेझी आहे लॉर्ड ऑल्टो. आणि आपल्या गाडीने खूप छान साथ दिली. मध्ये जरा थंडीत गाडीचा आवाज बसला होता. हॉर्न जरा विचित्र आवाज होता पण आता तो झालाय परत नीट. मे बी आपल्या गाडीचा पण थंडीत आवाज बसतो पण ठीक आहे. आपण मला वाटतं तर रॅप करू. वैताग आला, लवकर आवरून खाऊन झोपणार आहे आणि उद्या पण लवकर दिवस चालू करायचा आहे कारण आपल्याला चांगला गाठायचा आहे लवकर. ठीक आहे गाईज, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, शबा केअर. जय हिंद दोस्तों.